नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. दिनांक 20 ते 21 नोव्हेंबरचा हवामान अंदाज पाहूया. सोबतच वादळाची अपडेट पाहूया. राज्यात त्याचा कुठला परिणाम होतो तेही पाहूया. आता त्याला पाहायला गेलं तर कुठेच महाराष्ट्रामध्ये कुठेच पावसाची ढग दिसत नाही. दक्षिण भागात हिंद महासागरामध्ये पावसाची ढग आहेत आणि इतरत्र कडाक्याची थंड उत्तर भागातून येताना दिसते. आणि इथं महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर इंदोर, जालना, नागपूर, हैदराबाद या भागातून खारवड म्हणजे थंडीचं वातावरण झालेलं आहे तयार. आणि इकडे दक्षिण भागात पाहायला गेलं तर पावसाळी थोडंसं वातावरण बेंगलोर, मदुरा या भागातून झालेलं आहे. 24 तासात पाहायला गेलं किंवा आज पहाटेची थंडीचा अंदाज घ्यायला गेला तर उत्तर भागातून 16 ते 18 सेल्सिअस तापमान, 17-18 सेल्सिअस तापमान राहील. म्हणजे थंड उत्तरी भागातून सुद्धा चांगली वाढ जाणार आहे असं दिसतं. आणि इकडे दक्षिण भागात सुद्धा सांगली परिसर, कोल्हापूर परिसर ह्या भागातून सुद्धा 15-16 सेल्सिअस तापमान राहणार आहे. एकंदरीत दक्षिण महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कडाक्याची थंडी राहणार आहे. कोकण किनारपट्टीला सुद्धा थोडंसं तापमान म्हणजे 23-24 सेल्सिअस तापमान तिथे राहणार आहे. 48 तासात सुद्धा काही हालचाल नाही आहे. उत्तर भागातून 17-18 सेल्सिअस तापमान असणार आहे, 16-17 सेल्सिअस तापमान. आणि इकडे दक्षिण भागात पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलं तर थंडीचा पारा अजूनही कडाक्याचा होणार आहे. म्हणजे पाऱ्यात उष्णता उतरणार आहे आणि थंडी वाढणार आहे असं दिसते. 14-15 सेल्सिअस तापमान सांगली कोल्हापूर जिल्ह्यात दाखवत आहे. एकंदरीत 24 तासात कोणतीच पावसाची शक्यता दिसत नाही. फक्त थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे. 15-16 सेल्सिअस तापमान राहणार आहे. दक्षिण भागातून सुद्धा 15-16 सेल्सिअस तापमान राहणार आहे. म्हणजे 24 तासात कोणतीच पावसाची शक्यता दिसत नाही. फक्त दक्षिण टोकाला, भारताच्या दक्षिण टोकाला तिरुचिरापल्ली, कोइंबतूर ह्या भागात म्हणजे चेन्नईच्या आसपास पावसाचे ढग दिसून येतात. आणि 48 तासात पाहायला गेलं तर 48 तासात सुद्धा तीच परिस्थिती आहे. पावसात म्हणजे कोणत्याच भागात असं महाराष्ट्राच्या की पावसाचे ढग दिसत नाहीत किंवा ढगाळ हवामान परिस्थितीसुद्धा कमी वाटते. फक्त सांगली, सोलापूर जिल्ह्यात तेवढंच थोडंसं ढगाळ हवामान परिस्थिती दिसणार आहे. कोल्हापूर साईडला थंडीचा कडाक्याची थंडी वाढायला सुरुवात होणार आहे. 15-16 किंवा 14-15 सेल्सिअस तापमान राहणार आहे. सर्वच भागात थंडीची लाट आल्यासारखं होणार आहे 1-2 दिवस. आणि त्यामुळे तापमान उतरणार आहे. तसेच वादळ ज्यावेळी काही येऊन किनारपट्टीला धडकेल त्यावेळी सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान परिस्थिती राहील. इकडे मंगळूर, चेन्नई, वेल्लोर, तिरुचिरापल्लीला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. साधारण ही गोष्ट 26-27च्या आसपासची ती येऊन तिथे धडकल्यानंतर अशी परिस्थिती राहील. या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर 24 तासात कोणतीच पावसाची शक्यता नाही. फक्त दक्षिण भागातच थोडे श्रीलंका म्हणजे अगदी दक्षिण टोकाला तेवढं पावसाची शक्यता आहे. उद्याही पावसाची म्हणजे 48 तासानंतर सुद्धा पावसाची शक्यता नाही. कडाक्याची थंडी वाढते असं वाटत आहे का तर कोरडं हवामान दिसत आहे. दिनांक 25च्या आसपास 25-26च्या आसपास ते तीव्र वादळ दक्षिण महाराष्ट्र व बंगालच्या उपसागरामधून तयार होऊन पुढे आलेलं दिसत आहे. म्हणजे किनारपट्टीला येऊन पोहोचले श्रीलंकेला पार करून. आणि तेच चेन्नई म्हणा, इकडे कन्याकुमारी ह्या साईडला जबरदस्त पाऊस तयार होत मुसळधार, अतिमुसळधार ते अतिवृष्टी पाऊस तयार होणार आहे 26-27च्या दरम्यान. 28च्या दरम्यान पाहायला गेलं त्याचे 2 भाग होणार आहेत. आणि एक भाग त्यातला विशाखापट्टणम करून आपल्या इकडे कोलकाता साईडला येईल. आणि दुसरा चक्राकार स्थिती आहे ती गोव्या साईडनं पुढे इकडं अरबी समुद्रात जाईल असं दिसतं. हे 28-29 ह्याच्या दरम्यानची ही म्हणजे असं इमेज आहे. ह्या पद्धतीने हे होणार आहे. म्हणजे बंगालच्या उपसागरातून इकडे जाणार आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन अपडेट्स पाहत चला. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद.